दक्षिण भारतातली प्रसिद्ध अशी महासाकांत मल्हारी खंडोबारायाच्या प्रसिद्ध अशा यात्रेमध्ये दरवर्षी महाराष्ट्रातील लोककलावंत येत असतात। यंदाच्या यात्रेमध्ये आपल्या ढोलकीच्या नाविन्यपूर्ण तालबद्धतेने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या हरिभाऊ बडे नगरकर सह शिवकन्या बडे नगरकर यांची आपण हिंदवी बाण्यासाठी खास मुलाखत घेत आहोत। ताई, आपलं पूर्ण नाव सांगा। तमाशा फडाचं नाव आहे हरिभाऊ बडे नगरकर सह ढोलकी सम्राज्ञी शिवकन्या बडे नगरकर। तर मी शिवकन्या बडे बोलत आहे। आपण या क्षेत्रामध्ये येण्यामागचं कारण काय? येण्यामागचं कारण म्हणजे 5वी पिढी माझ्या आजोबा पंजोबापासून चालत आलेली ही पारंपरिक लोककला आहे आणि माझ्या म्हणजे 5वी पिढी माझ्या घरामध्ये माझी आणि माझे आजोबा कलावंत होते, माझी आजी कलावंत होती, माझी आई कलावंत आहे, माझे मामा आहेत, मावश्या आहेत, माझे पंजोबा कलावंत होते, माझी पणजी कलावंत होती। म्हणजे जवळजवळ माझ्या घरामध्ये 15 ते 16 माणसं कुटुंबीय म्हणजे माझे चुलत आजोबा ते पण हिरामन बडे, पोपट बडे, अशोक बडे, नंदा बडे, राणी बडे असे सगळे माझ्या घरामध्ये 10-15 कलावंत स्वतः आता आहेत। आणि या क्षेत्रामध्ये वळायचं कारण एकच होते की वडील आजोबा पार्जित चालत आलेला हा व्यवसाय हा बंद करता येत नव्हता आणि आपल्या जीवावरती आज 100 कुटुंब पोट भरते, एक महत्वाची बाब आहे। आणि आपण प्रेक्षकांना जे आपल्याला आवडतंय आणि कलेची आवड आहे प्रत्येकाला आणि प्रत्येकाच्या आवडीनुसार आपण त्यांना जे तमाशामधले कलावंत असतील, स्त्रिया असतील, पुरुष असतील त्यांचा उदरनिर्वाह या संघटनेमार्फत होतो। महत्वाचा मुद्दा, लोकनाट्य तमाशा मंडळ हे आधुनिक नाव आहे, परंतु यापूर्वी तमाशा होता फक्त तमाशाच म्हणायचं। मग या तमाशा मंडळाचं नामकरण कुणी केलं? ते तमाशा मंडळाचं कालावधीने झालं। तमाशा म्हणलं की काही लोकांचं म्हणजे पूर्वी कसं होतं, उघडे तमाशा असायचे, तोंडावरले तमाशे असायचे, मशालीवरले आणि भाकरीवर तमाशे करायचे लोक, गावकऱ्यांनी भाकरी जमा करायच्या, कट्टे बनवायचे आणि मग ते सांगते आजच्या पिक्चर मध्ये होतं ना तसे तमाशे असायचे। म्हणजे थोडक्यात पिंजरा पिक्चर मध्ये, पिंजरा पिक्चर पाहिला असेल ना तुम्ही? नाही, पिंजरा नटरंग मध्ये तर लईच स्टँडर्ड दाखवलं, पण पिंजरा पिक्चर मध्ये जे ओरिजिनल होतं म्हणजे माझे आजोबा पंजोबा करायचे ते आमच्यापर्यंत नाही आलं, ते आमच्यापर्यंत स्टेज आणि तेच पाहिलं आम्ही आमच्यापर्यंत। मग त्याच्यानंतर प्रेक्षकाची वरचीवर मागणी व्हायला लागली किंवा चला बा आपण आता हे मातीच्या स्टेजवर नाचणं बंद करावा। मग नंतर त्या टायमाला धोंडू कोंडू तमाशा असायचा, धोंडू कोंडू काळूबाळूच्या अगोदरचा। तर धोंडू कोंडूनी स्टेज वगैरे बनवला। मग प्रत्येकाने स्टेज म्हणजे आता जर एखादं दुकान जर चालत असेल तर समोरचा म्हणणार नाही नाही मी ते तशीच दुकान टाकणार। म्हणजे अशा पद्धतीने हे भांडवल वाढत गेलं, प्रेक्षकांची आवड वाढत गेली। आता मोबाईलचा जमाना आला, मोबाईलच्या जमान्यानुसार आपण पुढे चाललोय। आता माझ्या माहितीप्रमाणे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये तमाशावर बंदी आली आणि कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी तमाशावर बंदी आल्याच्या नंतर लोकनाट्य तमाशा मंडळ असं नामकरण केलं, त्यांनी केलं। ही परंपरा हो ती आहे ना, अशा पद्धतीची ही परंपरा। तमाशा बंद केले आणि लोकनाट्य मंडळ केले। मंडळ केले, मंडळ असल्यामुळं त्याला हे केलं त्यांनी, रजिस्ट्रेशनची मुभा दिली, रजिस्ट्रेशन करायचं मंडळ असल्यामुळं आणि म्हणून ते मंडळामुळे परवानगी या तमाशाला आली। या तमाशा पूर्वीच्या तमाशामध्ये आणि आताच्या तमाशा मंडळामध्ये मूलभूत असा कोणता फरक आहे? लय जमीन आसमानचा फरक आहे। मग तमाशामध्ये गण गवळण आता होती ना, आता होती, परंतु त्या पद्धतीने होत नाही। तुमच्या ज्या कला सादरीकरण आहे किंवा कथा सादरीकरण आहे तमाशामध्ये काल्पनिक स्वरूपाचं होतं, परंतु या लोकनाट्य तमाशा मंडळामध्ये ज्वलंत जे प्रश्न आहेत, शेतकऱ्याचे असतील, शेतमजुराचे असतील, निवडणुकीमध्ये पुढाऱ्यांचं एकंदरीत वर्तन असतं, कौटुंबिक असतील, अशा पद्धतीची लोकजागृती आपण करतो। मग आता मला सांगा, या माळेगावच्या यात्रेमध्ये आपलं जे सादरीकरण आहे या लोकनाट्य तमाशा मंडळामध्ये असे कोणते विषय आहेत
की जेणेकरून तुम्ही त्या लोकांपर्यंत घेऊन जाता, त्यांच्यामध्ये जनजागृती करता. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे दारूचा आलेला आहे. दारू पिऊन समाज भरकटलेला आहे. समाजाला दारूमुळं पांढरं रक्त झालेलं आहे लोकांचं. लोकांना माणुसकी राहिलेली नाही. पैसा हा माध्यम लोकांच्या डोक्यात राहिलेला नाही. प्रॉपर्टी हा लोक फक्त दारू पिऊन आईश करणे, कोणाला तरी खडे मारणे, तमाशात येऊन बाईला एखाद्या घाण बोलणे. म्हणून आम्ही दारूवरती जास्ती, दारूबंदीवरती आम्ही जनजागृती करतो. मग एक सांगा की या जनजागृतीमधून आपण जे करताय, वेगवेगळ्या यात्रेमध्ये करताय, आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये आपण असे किती प्रयोग केले? महाराष्ट्रात 210 दिवस प्रयोग करतो आम्ही. वर्षातून का? वर्षातून 210 दिवस. अच्छा. मग सगळ्यात मोठी यात्रा तुमची माळेगाव. सारंगखेड्याला भरती का? कुठंच नाही. माळेगाव सारखी यात्रा महाराष्ट्रात कुठंच भरत नाही. महाराष्ट्रामध्ये जे आमने सामने तमाशे लागते फक्त घोडे माळेगावला लागतात. आणि घोडे माळेगाव मध्ये एवढं प्रोटेक्शन असतं पोलिसांचं की विचारताच होईल. एकदम आम्हाला असं वाटतं की आम्ही आमच्या घरात येतो. तसं बाहेर गावाला कुठेही प्रोटेक्शन आम्हाला मिळत नाही. या माळेगाव यात्रेमध्ये येत असताना तुमचा एकूण संच जे आहे, तुम्ही आता सांगितलं की जवळपास 100 आहेत. 100 मध्ये किती कलावंत आहेत? कलावंत 30-35 आहेत. 30-35. त्याच्यामध्ये महिला किती आणि पुरुष किती? महिला 18-19 आहेत. अच्छा. मग या लोकनाट्य तमाशा मंडळामध्ये पारंपरिक कला आणि लावणी आणि लोकप्रबोधन करणारे ज्या काही कथा असतात, याच्यामध्ये लावणीमध्ये जे कलावंत आहेत, लावणी कलावंत आणि पारंपरिक कलावंत याच्यामध्ये कितीचा फरक आहे? जमीन आसमानच आहे. नाही, कलाकारामध्ये म्हणजे आता जे पारंपरिक करणारे ते वयोवृद्ध आहेत. हा, म्हणजे हे विचारायचं वयोवृद्ध आहेत. आणि जे आता नवीन मॉडेलिंग म्हणलं तर आता नवीन पद्धतीचं सादरीकरण म्हणलं तर सगळे यंग जनरेशन. असं फरक आहे. आणि जे पारंपरिक म्हणजे बाबा आता आमच्याकडं काय, माझे आजोबा होते, आता घरी लावले, त्यांना दमाचा त्रास होतो, हिरामन भट त्यांना घरी लावलेले. आणि आता जे आहेत आता गावाकडे गेलेले आहेत काहींचे, पण 60च्या पुढचेच लोक शक्यतो करून पारंपरिक तमाशा दाखवू शकतात. मग आपल्याला हे सगळं करण्यासाठी आपले गुरु कोण आहेत? माझे आजोबा आहेत. नाव काय आजोबाचं? हरिभाऊ बडे नगरकर. अच्छा. मग आता एक सांगा की आपण अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीनं जुनी आणि नवीन हे ढोलकीचं जे काही तुम्ही अशी सरमिसळ करता, हे कुठे शिकले? हे म्हणजे कसं होतं, माझ्या आजोबांचा तमाशा असायचा. मग ते काय करायचे, गण म्हणायला लागले का, बस बरं बाई सांग बरं हे कसं आहे, हा मी म्हणतो तू वाजव. मग गण म्हणायचा ते मी गण म्हणायचं, हा हे असं इथं नाही वाजवायचं, ते तसं वाजवायचं. मग मला असं वाजून दाखवायचं, डोक्यात वाजवून दाखवायचं. मग मी तसं ते वाजवायचे. मग तसं करता करता तोडकं मोडकं यायला लागलं. मग नंतर असं झालं की मग प्रत्येक वर्षी ढोलकीवाला आला का त्यांनी एक तोडा शिकायचा, प्रत्येक वर्ष ढोलकीवाला आला का प्रत्येक त्यांनी तोडा शिकायचा. असं शिकत बघून हे शिकत गेले मी. अच्छा. म्हणजे अनुभवाने शिकत गेले. म्हणजे जे आपल्या सोबत असलेले जे काही कलावंत आहेत त्यांनी त्या पद्धतीने तोडा केला की तुम्ही असं सराव करायचा. अच्छा. मग आपल्या या लोकनाट्य तमाशा मंडळामध्ये आपण किती तास ढोलकी वाजवतात? आता मी सोलो असते ते 15-20 मिनिटाचे. मग कंटिन्यू जर वाजवायचे असले तर कंटिन्यू. आता 3 तास कार्यक्रम होतो आपला, 3-4 तास कार्यक्रम होतो. त्याच्यात काही वेस्टर्न गाणे असतात, काही 1-2 लावणे असतात. मग एखादी लावणी वाजवते मी. अच्छा. या लोकनाट्य तमाशा मंडळामधून हे एवढ्या मोठ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आपण चालवता, हे दररोजचं उत्पन्न किती आहे? आता उत्पन्नाची बाजू पाहिली तर तुम्हाला सांगते, युट्यूब चॅनलनी आणि मोबाईलनी तमाशाचं खच्चीकरण केलेले. तमाशे हे संपुष्टात यायला लागले. विषय असा झाला की लोक 100 रुपये देऊन 4 तास बसायला मागत नाहीत. युट्यूबवर अख्खे तमाशे दिसते. हरिभाऊ बडेचं नाव टाकलं की इतनभूत तमाशे येतो, रघुवीर खेडकरचं नाव टाकलं की इतनभूत तमाशे येतो, पांडुरंग मुळेचं नाव टाकलं की इतनभूत तमाशे येतो, आनंद लोकनाट्य टाकलं की इतनभूत तमाशे येतो. म्हणजे असं लोकांची भावना झालेली आहेत की 100 रुपये देऊन तिथे 3 तास दगड माती खा आणि आपण आपल्या लेकरा बाळात 2 रुपयात तमाशा बघू शकतो. म्हणजे लोकांच्या अशा भावना झालेल्या आहेत.
याच्यामुळं प्रेक्षकांचा जे ओघ होता पहिला, की पहिलं करमणुकीचं साधन नव्हतं. पूर्वी टीव्ही नसायच्या, मोबाईल नसायचे, दूरध्वनी असायचे, पण ते टेलिफोन असायचे, लँडलाईन असायचे. म्हणजे असा फरक मोबाईल मुळे झालेला आहे की लोक घर सोडायला नको म्हणतात. मग हे जसं आधुनिक तंत्रज्ञानाचा परिणाम झाला, तशाच पद्धतीनं या लावणीचा काही आपल्यावर परिणाम झाला का? या लावणी शोचा, लावणी शोचा त्यांचं काही नाही परिणाम. त्यांचं क्षेत्र वेगळं, आमचं क्षेत्र वेगळं. असा विषय की लावणी शो ठेवताना ओपन ठेवतात लोक, तिकीटवर ठेवतात का? नाही ठेवत. त्यांना उगतेच पैसे देतात आणि घेऊन येतात. मग फुकट लोकांना बघायला मजा वाटते. 100 रुपये द्यायचे म्हणले तमासगिराला तर त्यांच्या जीवावर येते, एवढं द्या. मग माळेगाव यात्रेमध्ये आता हे लोककला महोत्सव असतो आणि लावणी महोत्सव असतो. मग लोकनाट्य तमाशा मंडळाला दिले जाणारं बक्षीस आणि लावणी सादर करणाऱ्या जे संच असतात त्यांना दिले जाणारे हे जे बक्षीस आहे, त्याच्यात काय तफावत आहे का? मग आपल्याला किती देतात? आमचे 100 लोकांना देते. आता त्यांनी यंदा काहीतरी वाढवलं थोडंफार. गेल्या वर्षी 40,000 रुपये दिले होते आणि गेल्या वर्षी ते 25 माणसं घेऊन तर त्यांना 60,000 रुपये दिले होते. यावर्षी काही वाढवून दिली? वाढले असते ना. आता मी चिखलीकर सरांना माझी विनंती केली होती की बाबा आम्हाला वाढवा. सर म्हणले वाढवायला लावतो म्हणे मी पैसे. तमाशा कलावंताला जास्तीच पैसे दिले पाहिजे, जास्ती लोक येतात. कारण यंदा माळेगाव यात्रा कमी आली, म्हणजे पब्लिक विषय अतिशय कमी झाले. जवळजवळ 50 पैसे यात्रा कमी झाली. कारण का यात्रेमध्ये तर थोडासा खंड पडल्यामुळे त्याचा काय परिणाम झाला का? कारण 2 तारखेला देवसवारी होती, आपलं 29ला देवसवारी होती. मध्ये भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांचं निधन झालं, दुखवटा होता. त्याच्यामुळे 2 तारखेपासून खऱ्या अर्थानं शासकीय कार्यक्रम सुरू झाले. आपण या ठिकाणी कधी दाखल झालात? आम्ही आलो 25 तारखेला. अच्छा, मग 25 तारखेपासून आपलं सादरीकरण आहे का? नाही, किती तारखे? आम्ही 28 तारखेपासून सादरीकरण चालू केलं. त्याचं उत्तरच दिलं नाही. दररोज किती पब्लिक येते? पब्लिक म्हणजे आता तुम्हाला सांगते, पहिला 2-4 हजार पब्लिक यायची, आता तडक 700-800 पब्लिक येते. अच्छा, हे आधुनिक तंत्रज्ञानाचा परिणाम. म्हणजे पूर्वी कसं होतं, बैलगाड्या घेऊन लोक यायचे तमाशा बघायला. हौशी लोक होते, 4-4 वाजेपर्यंत तमाशे चालायचे आणि लोकांना जाण्याचं साधन नव्हतं, म्हणून लोक मनोरंजनासाठी जागेवर स्तब्ध असायचे, शांत तमाशा बघायचे. आता काय हेलिकॉप्टर कमी अशी मोटरसायकल पळती काढायची. मग या लोकनाट्य तमाशा मंडळातील जे कलावंत आहेत, या कलावंताचा मान सन्मान शासन दरबारी कसा केला जातो? आपल्याला किती मानधन मिळते शासनाकडून? शासनाचं मानधन नाही तमाशाला. बंद झालं 2008 का 9ला बंद झालेले. शासनाचं जे मानधन आम्हाला भेटायचं पॅकेज होतं ते 8 लाख रुपये भेटायचं वर्षाला. म्हणजे प्रत्येक तमाशा 7 महिन्याच्या. 7 महिन्याच्या जे 7 महिन्याचं सीजन करतं, 7 महिने फिरतं, त्या तमाशाला 8 लाख रुपये होतं. पण ते तेव्हापासून बंद केलं त्यांनी. म्हणजे 2008 पासून बंद केलं. शेवटचा 2008, त्याच्यानंतर नाही केलं. म्हणजे जवळपास आता 18 वर्ष झाली. मग एवढा म्हणजे प्रपंच कसा सांभाळायचा? मग आता तेच ना. मग मी काय म्हणते, एक तर पब्लिक साथ द्याय ना, बरोबर, एक तर शासन साथ द्याय ना. मग संपुष्टात लोक वैतागले आता तमाशा करायला. मग आता हे याचा रास होईल का असं टिकून धरणार तुम्ही? नाही, हे संपत आलेले. वैताग येतो तुम्हाला सांगते. आज तुम्ही मला सांगा, पब्लिकची वक्री इच्छा झालेली आहे. मी तुम्हाला सांगते म्हणजे कसं झालेले, दगड मार, पोरगी एखादी नाचायला आली का तिला दगड मार, घाण बोल, दारू पेलेले असते. बरं, दारू पिये ना, आपण कोणाच्या वैयक्तिक जीवनात बोलत नाही, पण जशी घरामधली स्त्री आहे तशीच ती बी समोरची स्त्री आहे. ती नाचती म्हणून, माजली म्हणून नाचत नाही, ती तिच्या पोटा करता नाचती. तिचं कुटुंब जगवती. त्यांच्या काय काय यातना आता हे त्यांच्या जीवाला माहिती, माझ्या जीवाला माहिती की आमच्या जीवनात काय काय यात नाहीत. आम्ही स्टेजवर येऊन हसतो, कुदवतो, म्हणून आमच्या जीवनातले प्रसंग गेले नाहीत. आम्ही हसतोय म्हणजे आमच्या पोटासाठी हसतोय, आम्ही कुदवतोय म्हणून आमचं पोट कुदळतंय आम्हाला, आम्ही नाचतोय म्हणून आमचं पोट नाचवतंय आम्हाला. पण हे प्रेक्षकांच्या लक्षात येत नाही आणि यंग जनरेशन बिलकुल ऐकण्याच्या माध्यमात नसतं.
मग असं का तुम्ही शिकले सवरलेले होते? पूर्वीचे लोक तरी अडाणी होते पण शांत होते. पूर्वीचे लोक शांत तमाशा ऐकत होते. पूर्वीच्या लोकांमध्ये समजदारपणा जास्ती होता. आता तुम्ही शिकले सवरलेले असून येण्याचं रूप घेता. आज कोण अडाणी आहे सांगा तुम्ही मला? कोण अडाणी आहे देशात? कोणी अडाणी नाही. मग असं का? तुम्ही मोबाईलला बघता, मोबाईलला घाण काहीतरी बघता, त्याच्यामुळे तुम्हाला इकडं तसंच हवंय, तुम्ही इकडंच तसे हावभाव करता बायांना, इकडं तसंच वागता. असं नाही केलं पाहिजे. जो कलावंत आहे तो पोटासाठी त्याच्या पुढं. आज तुम्ही मला सांगा, एखादा पिक्चर प्रदर्शित झाला, त्या पिक्चर मध्ये उघडी नागडी बाई असती, ती तुम्ही बघता, तिला खडे मारू शकता का? नाही मारू शकत तुम्ही. मग असं का? हे तुम्ही लाईव्ह बघा ना, ही जिवंत कला आहे. हे जर संपलं तर महाराष्ट्रामध्ये सगळं अस्तित्व संपलं. का? तुम्हाला त्याचं मी उदाहरण देते की तमाशे जर संपले, आज मी तुम्हाला सांगते, तर हा इतका पब्लिक बेकार होणार. आता तुम्ही सांगा, 4 तास इथे नाचते, घरी जाऊन झोपते. तसं नाही करणार. मोबाईल मध्ये काहीतरी घाण बघणार, एखाद्या मुलीवर अत्याचार करणार. अत्याचाराचं प्रमाण जास्त वाढणार तुम्हाला सांगते. आणि जे आम्ही समाज प्रबोधन काही कळायना, गाण्यातून म्हणा, हसून खेळून म्हणा, त्याला बळच हसून म्हणून ए दादा, ए बाबा, ए पिल्ल्या म्हणून आम्ही त्यांना प्रबोधन करतो. आज ते शांत होऊन, त्यांच्या मनाला शांत होऊन जाऊन झोपतात. म्हणजे बाकीचे विचार त्यांच्या मनात येत नाही. आणि हे तमाशे जर करमणूक बंद झाली तर हे पुढचे प्रकार अजून वाढणार. पण महाराष्ट्रामध्ये असे लोकनाट्य तमाशा मंडळ नेमके किती आहेत? आता तुम्हाला सांगते, 7 महिन्याचे फक्त 7 तमाशे असतील. 7 महिन्याचे फक्त 7? 7 महाराष्ट्रात हा 7च तमाशे आहेत. हे जत्रा खत्राला फिरणारे आहेत ना, तिकीटवर 7 तमाशे आहेत. त्याच्यामध्ये रघुवीर खेडकर असतील, हरिभाऊ बडे असतील, पांडुरंग मुळे असतील, आनंद लोकनाट्य असेल, सविता राणे असेल, तुम्हाला सांगते मंगला बनसोडे असेल, अजून मालती देशपांडे, मालती इनामदार, मालती इनामदार, भिका भीमा, काळू बाळू, चंद्रकांत ढवळपुरीकर. नाही, हे बंद हे बंद झाले, पूर्ण बंद झाले. फक्त 7? हो. म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला लोकप्रबोधनाचं काम करणारे महाराष्ट्रात अवघे 7 तमाशा मंडळ कार्यरत आहेत. 6च आहेत. 7 राहिले. फक्त 6? 6 मी आता नाव सांगितले. मग या लोककलेचा जर समजा ऱ्हास झाला, अस्तित्व संपलं, तर या राज्यामध्ये करमणुकीचं जे काही साधन आहे ते साधन बंद पडणार आणि समाजामध्ये एक अपप्रवृत्ती वाढणार. अशा पद्धतीनं शिवकन्या बडेताई यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं.